मैत्रिणींनो, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैशाली गोळेसर. तर आजची सुंदरशी सकाळ, आता सकाळचा दिवस म्हटल्यानंतर घाई गडबडीचा. तर स्वयंपाक वगैरे करून घेते, देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि तर आता खिरीच्या पापड्या करायच्या होत्या, त्याचीच तयारी करायची होती. म्हणून साबुदाणा रात्रीच भिजत ठेवलेला होता. 2 किलो साबुदाणा होता. तर प्रथमतः पाण्याला उकळी आणून दिली आणि मग साबुदाणा त्याच्यामध्ये टाकला. एकदम मस्त आणि एकदम खुसखुशीत अशा पापड्या होतात. त्याच्यामध्ये बटाटा साळून आणि किसून मस्तपैकी टाकलेला होता, थोड्याशा मिठामध्ये, आणि खूप छान अशा पापड्या होतात. तर तिखट देखील पापड्या करतात, पण मुलांना आवडतात म्हणून अशा प्रकारे फिक्क्या पापड्या केलेल्या होत्या. खिरीच्या पापड्या यांना आपण म्हणतो. तर बघू शकता टेरेसवर मस्तपैकी कागद अंथरून दिलेला होता आणि पापड्या घालत होते मी पळीने. तर याला पळी पापडी किंवा खिरीच्या पापड्या साबुदाण्याचा असं देखील म्हणतात. मी बटाट्याचा किस टाकलेला होता, त्याच्यामुळे त्या खूपच छान झालेल्या होत्या. वारं खूप होतं आणि त्याच्यामुळे मला काही बोलता येत नव्हतं. वरती मी टेरेसवर टाकत होते. तर अशा पद्धतीच्या पापड्या पण खूप छान लागतात. अशा म्हणजे उपवासासाठी तिखट जर खायचं नसलं तर अशा प्रकारे खातात. आणि 2 ते 3 किलोच्या खिरीच्या साबुदाण्याच्या पापड्या केलेल्या होत्या. बघू शकतात, खूप सुंदर आणि एकदम अशा पाणीदार दिसत होत्या, एकदम ट्रान्सपरंट अशा. एकदम पातळ पातळ मी पापड्या अशा घालून घेतल्या. आणि आता भरपूर उपवासाचे पदार्थ वगैरे झालेले होते. अजून कुरडया त्या बाकी आहेत, कारण की जर आता सध्या वातावरण बिघडलेलंच आहे. पावसाचं वातावरण, वारं वगैरे दुपारनंतर उठतं, त्याच्यामुळे अजून काही कुरड्यांचं काही भिजत टाकलेलं नाही आहे. म्हटलं थोडंसं वारं वगैरे शांत झालं की नंतर करूयात, कारण आता म्हणजे नुकसान तर होतंच, परंतु मळ्यातले पण कामं चालू आहेत. ताईन ते वांगे खुडायला जात आहे, त्याच्यामुळे मग हे सोप्यात सोपं माझं एक हाती काम म्हणून मी पळीच्या पापड्या वगैरे घालून घेतला. अशा प्रकारे सगळ्या काही पापड्या मी घालून वगैरे घेतल्या. तर आता उन्हाळा म्हटला तर सगळेच पदार्थ आपण बनवतोच, परंतु उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कडक उन्हामध्ये तापले, व्यवस्थित वाळले तरच ते वर्षभर टिकतात. त्याच्यामुळे भरपूर सारं ऊन लागतं. तर अशा पद्धतीने मी उन्हामध्ये अशा पापड्या सुकट टाकलेल्या होत्या, भरपूर साऱ्या झालेल्या होत्या. आणि त्यानंतर अजून स्वयंपाक देखील बाकी होता, स्वयंपाक करायचा होता. पण म्हटलं चला पहिले जास्त ऊन पडायच्या आत मी सगळ्या काही पापड्या टाकून वगैरे घेतल्या, कारण दुपारनंतर वारं आणि सध्या पावसाचं वातावरण खूपच वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे पापड्या वगैरे सगळ्यात आधी घालून घेतल्या. त्यानंतर आता करायचा होता मसाले भात, कारण ताईन ते सकाळीच मळ्यात डोंगरात गेलेले होते वांगे खुडण्यासाठी. आणि त्याच्यामुळे मग त्यांचे डबे वगैरे सकाळीच झालेले होते. पण मग स्वयंपाक वगैरे काही दुपारपर्यंत पुरला नाही. मग म्हटलं मसाले भात घालूया. छान प्रकारे मस्त मसाले भाताची तयारी केलेली होती, कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण वगैरे टाकून. तर सगळ्यांकरता मसाले भातच केला दुपारी. तर आनंदीने भरपूर हेल्प केली. तिला म्हणजे मध्ये मध्ये काही ना काही ती काम करत असते. आता सध्या तिला पेपर वगैरे तिचे चालू होते, तर आता शेवटचाच पेपर होता आजचा तिचा. त्याच्यामुळे पेपर वगैरे झाल्याच्यानंतर दुपारी मग मसाले भात करायचं ठरवलं. तर बिचाऱ्याने मस्तपैकी मला शेंगा सोलून दिल्या, लसूण सोलून दिला, त्यानंतर कोथिंबीर देखील मला व्यवस्थित नीटनेटकी करून दिली. तर अशा प्रकारे तिची मला दुपारची मदत होत असते. लेकीला सांगायची काही गरज पडत नाही, कारण भरपूर कामामध्ये हेल्प करत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला भरपूर सारा कामामध्ये इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे ती करतेच. तर कांदा वगैरे प्रथमतः परतून घेतला, त्यानंतर मग टोमॅटो, बटाटा वगैरे परतून घेतला आणि एकदम सिंपल असा साधा भात, त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नव्हतं, फक्त कांदा, बटाटा, टोमॅटो. तर अशा पद्धतीने मी मसाले भाताची तयारी करत होते. बघू शकता तिने मस्तपैकी कोथिंबीर देखील नीटनेटकी करून दिलेली होती. आणि मग आता त्यानंतर मसाले भात वगैरे मी टाकून घेणार होते, पण नेमकं असं झालं की शेंगदाणे सोडलेले नव्हते. मग तिने शेंगा देखील सोलून दिल्या. बघू शकतात शेंगदाणे कशी सोलत होती. आणि आज ना दुपारी त्यानंतर वातावरणही खूप बिघडलेलं होतं, म्हणजे इतकं वारं सुटलेलं होतं आणि खूपच विजांचा कडकडाट म्हटल्यानंतर मला पण भीती वाटायला लागली, कारण वरती पापड्या देखील सुकत होत्या आणि खाली माझा स्वयंपाकाचं तयारी चालू होती. वारं खूप आलेलं होतं
आणि त्याच्यामध्ये ना मम्मीचा देखील फोन आला की आम्हाला पापड्या करू लागण्यासाठी ये. तर 11 11:30 वाजलेले होते. त्याच्यामुळे मग मी भात वगैरे करून घेतला आणि मम्मीकडे जाण्याची तयारी केली, कारण आज पावसाचं वातावरण भरपूर होतं. त्याच्यामुळे माझ्याही पापड्या मी सुकट टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर आवरून मग निघालेली होती मम्मी त्यांच्याकडे. तर बघू शकता माझं सगळं काही आवरलेलं होतं. आनंदी देखील बाकीचा जो काही केरकचरा होता तो भरून घेत होती. सगळे काही भांडे वगैरे मी धुवून घेतले. पण पुढे झालं असं की तुम्हाला पुढे दाखवतेच मी घाई गडबडीत भात वगैरे केला आणि मग सिन्नरला निघून गेली होती मम्मीकडे, कारण तिला पण पापड्या करू लागायच्या होत्या. गरमागरम मसाले भात वगैरे झालेला, सगळ्यांनी खाल्ला. आणि मग झालं असं की माझ्याकडनं ना खिडक्यात जरा उघड्या राहून गेलेल्या होत्या वाऱ्यामुळे आणि सगळं काही वारं घरामध्ये घुसलेलं होतं. त्याच्यामुळे मला तिकडनं आल्याच्यानंतर संपूर्ण किचन धुवून काढावा लागला आणि साफ करावा लागला, कारण खूपच वारं घरामध्ये आलेलं होतं. तर चला आता मी ना निघालेली मम्मीकडे. तर आवरून वगैरे घेतलं छान प्रकारे आणि मग आनंदी, मी, विघ्नेश सगळेजण गेलेलो होतो. तर त्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पुढचा आजचा संपूर्ण ब्लॉग. तर मम्मीकडं आल्याच्यानंतर बघू शकता मस्त असे वाळवणाचे पदार्थ तयार केलेले होते. वहिनींनी छान प्रकारे पापड्या केलेल्या होत्या दाब पापडीच्या आपल्या मशीनच्या. तर अखंड साबुदाणा टाकलेला होता आणि मस्त अशा एकदम छान अशा हिरव्या मिरचीतल्या पापड्या तयार होत्या. तर बाकीच्या पण त्यांनी आज पापड्या भरपूर केलेल्या आहेत, कारण उपवास वगैरे भरपूर असतात घरामध्ये. तर वातावरण इतकं डेंजर झालेलं होतं की बाहेर वारं वगैरे खूप सुटलेलं होतं आणि ऑलमोस्ट त्यांच्या पापड्या झालेल्या होत्या मी जाऊपर्यंत. पण वातावरण इतकं बिघडलं होतं की त्यांच्या पापड्या देखील थोड्याशा ओल्या झाल्या. त्यांनी बाकीच्या मध्ये घेतल्या आणि घाईगडबड अशी झाली की माझ्याही पापड्या घरी होत्या आणि पूर्ण वारं सुटलं. त्याच्यामुळे मी सुद्धा तिथं थोड्या वेळ थांबली आणि लगबगीनं घरी निघून आली, कारण वातावरण तुम्ही बघू शकता इतकं काळकाळ ढग झालेलं होतं आणि पावसाचं परिपूर्ण वातावरण झालेलं होतं. त्याच्यामुळे मी कोणताही व्हिडिओ शूट घेतला नाही, डायरेक्टली घरी निघून आलेली होती आणि त्यांच्या पापड्यांचे जरा हालत झाले. तर बघू शकता मी आता घरी आलेली होती आणि आनंदीने तोपर्यंत मामाने त्यांनी वरतून पापड्या आणलेल्या होत्या आणि आता आनंदीच्या माझ्या गप्पा चालू होत्या. त्याच्यानंतर मग बघू शकता मी दुपारचं सगळं काही आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर वारं इतकं सुटलेलं होतं की बाहेर इतकं वारं सुटल्याच्या नंतर ना सगळ्यांची धावपळ झाली, कारण घरामध्ये फक्त माझे सासरे, मी आणि मिस्टर आम्हीच एवढे जण होतो. गहू पण बाहेर होते, गहू भरून घेतले आणि त्यानंतर मग जशी पावसाची सुरुवात झाली पूर्ण गारपीट झालेली होती आणि माझं त्यानंतर म्हणजे घरी आल्याच्यानंतर इतकं वारं सुटलेलं होतं. त्याच्यामुळे घरामध्ये वारं सुटल्यामुळे माझे किचन पूर्ण खराब झालेलं होतं. आल्यानंतर मी पूर्ण किचन साफ करून घेतला आणि कारण 2च खिडक्या होत्या, त्याच्यामुळे एक खिडकी ओपन राहिल्यामुळे घरामध्ये वारं शिरलं. सगळे काही वरचे किचनवरचे भांडे खराब झाले, त्याच्यामुळे सगळे काही धुवून घेतले, घासून पुसून घेतले आणि किचन साफ करून घेतला. बाहेर बघतो तर पुन्हा एकदा वाराची पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. विजांचा कडकडाट 2 वाजेपासूनच चालू झालेला होता. तर हा 2च्या आसपासचा सुमारासचा हा व्हिडिओ आहे. तर बघू शकता पूर्ण बाहेर ओला झालेला होता आणि पावसाची सुरुवात झालेली होती, परंतु वाऱ्यामुळे पाऊस जरा थोडासा निघून गेला आणि त्यानंतर सायंकाळी जशी पावसाला सुरुवात झाली तर सायंकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या घरी लाईट पण नव्हती आणि अंधारातच सगळं काही करावं लागलं. बघू शकता पाऊस इतका होता आणि गारपीट खूप झालेली होती. सगळ्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होणार आहे, कारण गारपीटमुळे सगळे काही पिकांचं नुकसान. कांदे लागवड जी केलेली होती अजून कांद्याची काढणी पण झालेली नाही आहे. आमची देखील शेतातली भरपूर नुकसान झालेली आहे, कारण ही गारपीट चांगली नसते पिकांकरता. वातावरणामुळे आणि ही गारपीटमुळे खूप सारं नुकसान झालेलं आहे. बघू शकता खूपच वारं, वादळाचा पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे सगळं काही नुकसान झालेलं होतं. सायंकाळी पूर्ण लाईट गेलेली असल्यामुळे म्हणजे थोडी पण आम्हाला उजेड नव्हता मळ्यामध्ये, त्याच्यामुळे दरवाजे वगैरे बंद होते. गारा बघू शकता खूप मोठमोठ्या गारा पडल्या आणि त्याच्यामुळे सगळंच काही विस्कळीत झालं. पापड्यांचं जाऊ द्या, आपण नेहमी पापड्या वगैरे करत असतो, पण शेतकऱ्यांचं नुकसान खूपच झालेलं आहे यावेळेस. आणि खूप सारा पाऊस, अचानक झालेला पाऊस आहे हा. यावेळेस पडतोच पाऊस पण इतका काही पडत नाही. तर बघू शकता खूपच जोरात असा पाऊस झालेला होता आणि कालचा दिवस विसरूच शकत नाही. तर मस्तपैकी कूट वगैरे टाकून सकाळी वांग्याची भाजी केली होती अखंड असे आणि त्यानंतर पोळ्या पण माझ्या झालेल्या होत्या. भात वगैरे करून घेतलेला होता, कारण लाईटी जाय करत होत्या आणि 10-11 वाजेपर्यंत लाईटीच नव्हत्या आलेल्या. त्याच्यामुळे मग सर्वांसाठी म्हणजे वांगे ताईने आणलेलेच होते, आमच्या वांग्यांचा खुडा चालू होता. मग म्हटलं चला तर वांग्याचीच भाजी करू. त्याच्यामध्ये आनंदीची पुन्हा एकदा ढवळाढवळ चालू होती, तिला करायच्या होत्या पोळ्या
अंधार खूप होता, लाईट पण नव्हती आणि तिला पोळ्याच करायच्या होत्या. शेवटचे 2 उंडे ठेवले होते पोळ्यांकरता. बघू शकता मस्तपैकी पोळी लाटलेली आहे आणि त्यानंतर शेवटच्या 2 पोळ्या मग तिच्या भाजून घेतल्या. तर मस्त अशा पोळ्या केलेल्या. तर सगळा काही स्वयंपाक झाले होता मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये आणि बॅटरीचा टॉर्च लावलेला होता. अशा उजेडामध्ये मी सगळा काही स्वयंपाक करून घेतला आणि बाहेर पावसाचं इतकं वातावरण इतकं वाजत होतं ढग आणि विजांचा कडकडाट, त्याच्यामुळे मग आवाज म्यूट करावा लागला. तर चला सगळा काही स्वयंपाक वगैरे झाला आणि आता जेवणासाठी पण बसायचं होतं कारण लाईटी काही अजून आलेल्या नव्हत्या. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील नोटिफिकेशनमुळे. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजचा एक ब्लॉग एकदम धकाधकीचा आणि खूप धावपळीचा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.